हे काय बनवलंयस तू? एवढी वर्ष नाही झालं, आत्ता काय होणार आहे? त्यांना करायचं आणि विजन बोर्डला करायचं. नमस्कार, मी आरती स्वागत करते तुमचं आरतीच संग्रह या माझ्या YouTube चॅनलवर आणि प्रवास 2.0 सिरीजच्या दुसऱ्या भागात. सो थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की ही व्हिडिओ कशाशी रिलेटेड आहे ते. आणि ज्यांनी माझी पहिली व्हिडिओ बघितली आहे हाऊ आय रॅप 2025 ची, त्यांना तर ऑलरेडीच माहित होतं की माझी दुसरी व्हिडिओ काय असणार आहे ते. सो या व्हिडिओमध्ये आपण विजन बोर्ड विषयी खूप गप्पा मारणार आहोत आणि महत्वाच्या गप्पा मारणार आहोत, हे महत्वाचे. सो विजन बोर्ड म्हणजे नक्की काय? त्यात इमेजेस, चित्र किंवा पिक्चर्सच का वापरले पाहिजेत आणि ते पिक्चर्स कशा प्रकारचे असायला पाहिजेत, कसे असायला पाहिजेत, ते पिक्चर्स आपण कुठून शोधू शकतो, त्याची प्रिंट काढण्यासाठी कोणता पेपर वापरू शकतो आणि बनलेला विजन बोर्ड कोणत्या ठिकाणी आपल्याला लावायला हवं आणि महत्वाचं म्हणजे ते आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण कसं उपयोगात आणू शकतो, याबद्दलचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे. तर प्लीज एंड पर्यंत बघा. विजन बोर्ड म्हणजे नक्की काय हे सांगण्याआधी मला सांगायचं की विजन बोर्ड म्हणजे नक्की काय नाही आहे. तर विजन बोर्ड म्हणजे कोणता मॅजिकल बोर्ड नाहीये की त्यावर आपण आपल्याला हवे असलेले पिक्चर्स चिटकवले आणि डोळे बंद करून ते इमॅजिन केलं आणि मग ते आपल्या आयुष्यात होणार आहे, तर नाही. ऑल्सो काही जणांना असं पण वाटत असेल की हे काय नवीन फॅड आलंय, विजन बोर्ड विजन बोर्ड. आमच्या वेळी तर असं काही नव्हतं, आमच्या वेळी तर आम्ही असं काही नाही करायचो. तर तुमच्या वेळी तुम्ही असं काही नाही करायचात, हे खरंय. पण तुमच्या वेळी असं काही नव्हतं, हे चुकीचं आहे. तुम्हाला आठवतं लहानपणी आपल्या परीक्षांच्या वेळी, स्पेशली बोर्डाच्या परीक्षांच्या वेळी आपले पालक किती टाइम नंतर मी पालक बोलले. आपले पालक म्हणजे आपले पॅरेंट्स किंवा आपले शिक्षक आपल्याला सांगायचे की तुला किती पर्सेंटेज हवे आहेत परीक्षेमध्ये ते एका पानावर लिही आणि तू अभ्यास करतेस तिथे ते चिटकव. सो तेव्हा मला असं वाटायचं की त्याने काय होणार आहे? काय जादू वगैरे होणार आहे का? आणि जर असं असेल तर सगळेच नाही का बोर्डात पहिले येणार? पण नाही. त्यांचा हेतू असा होता की जेव्हा आपण एखादी गोष्ट लिहितो की मला एवढे पर्सेंटेज हवे आहेत, तेव्हा आपण ती गोष्ट कन्फर्म करतो. त्या गोष्टीवर आपण थप्पा मारतो की एक टार्गेट देतो स्वतःला की एवढे पर्सेंटेज तर मला काढायचेच आहे. सो ते पर्सेंटेज आपण लिहिले म्हणजे आपण ती गोष्ट कन्फर्म केली. तर दुसरा प्रश्न आपल्या मेंदूला पडतो की ओके, एवढे पर्सेंटेज काढायचेत, मग आता पुढे काय करायचंय? कसं करायचंय? आणि त्या दिशेने आपला मेंदू विचार करायला लागतो. आणि त्याचं एक वेगळं पण एक्झाम्पल मी तुम्हाला देते. आपण घरातून निघालो आणि आपल्याला माहीतच नाहीये की आपल्याला कुठे जायचंय. तर आपण कुठे जाणार? फिरत राहणार, फिरत राहणार, फिरत राहणार. पण जर आपल्याला माहित आहे, की मी आता घरातून निघाली, आता मला दादरला जायचंय. तर मग माझा मेंदू विचार करेल ना, की ओके दादरला जायचं का हिला? मग तू ट्रेनने जायचंय, बसने जायचं का टॅक्सीने जायचंय? नेक्स्ट क्वेश्चन. ट्रेनने जायचं. ठीक आहे, मग कोणतं स्टेशन तुला जवळ आहे? सो मग त्या दिशेने आपला मेंदू काम करायला लागतो. दुसरी गोष्ट ते सांगायचे, की हे तू अभ्यास करतेस त्या ठिकाणी लावू. म्हणजेच त्यांना काय म्हणायचं होतं, की अभ्यास करताना जर आपल्याला काही डिस्ट्रॅक्शन झालं किंवा आपल्याला झोप आली, जे नेहमीच होतं, तर ते विजन बोर्ड त्यावेळी रिमाइंडरचं पण काम करतो. तो पेपर त्यावेळी रिमाइंडरचं पण काम करायचा, की "काय करतोयस? तुला हे करायचंय ना, मग हे करून कसं चालेल?" सो इन शॉर्ट मला हेच सांगायचं की ही गोष्ट आधी पण होती. फक्त या ॲक्टिव्हिटीला त्यावेळी बहुतेक काही नाव नव्हतं आणि त्याचा फॉर्मॅट असा काही फिक्स नव्हता. अ, आणि मागच्या काही वर्षांआधीच मे बी त्याचा बारसं झालं असावं आणि त्या ॲक्टिव्हिटीला व्हिजन बोर्ड असं नाव दिलं गेलं असेल. पण येस, ते आधी पण होतं. या व्हिजन बोर्डसाठी पिक्चर्स, इमेजेस किंवा चित्रच का वापरली पाहिजेत? तर व्हिजन बोर्ड म्हणजे आपलं टार्गेट आणि त्यासाठी घेतली जाणारी ॲक्शन यामधला ब्रिज आहे आणि तो रोडमॅप व्हिज्युअलच असणं गरजेचं आहे. व्हिज्युअल फॉर्मॅटमध्येच असणं गरजेचं आहे. आपल्या टार्गेटचं दृश्य आपल्याला दिसणं खूप गरजेचं आहे. कारण
आपल्या मेंदूला शब्दांपेक्षा चित्र, पिक्चर्स जास्त लवकर समजतात आणि आपला मेंदू आपल्याला हाय स्पीड कमांड देतो चित्र बघून, की कशावर पहिला फोकस करायचा आहे किंवा इन शॉर्ट कशावर फोकस करायचा आहे. व्हिजन बोर्डमध्ये कशा प्रकारचे फोटोज किंवा चित्र वापरायला हवे? व्हेरी इम्पॉर्टंट. खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. आपल्याला एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की आपलं व्हिजन बोर्ड हे कॉम्प्लिकेटेड नसलं पाहिजे. सिंपल आणि सॉर्टेड व्हिजन बोर्ड आपल्याला ठेवायचे. आपल्या मेंदूला आपल्याला कन्फ्यूज नाही करायचे. सो त्यासाठी आपल्याला लगेचच इमेजेस सर्च करायला नाही लागायचे, की माझं टार्गेट हे आहे, मी आता इमेज सर्च करतो. नाही. आपल्याला आधी आपले टार्गेट्स लिहून घ्यायचे आहेत कॅटेगरी वाईज. सो त्यातली पहिली कॅटेगरी आहे हॅबिट्स. अशा सवयी ज्या आपल्याला लावायच्या आहेत, ज्या सवयींवर आपल्याला काम करायचं आहे, तर त्या सवयी 2 ते 3 सिलेक्ट करायच्या. ओके. दुसरं आहे न्यू स्किल्स. असे स्किल्स जे आपल्याला शिकायचे आहे, शिकण्याची इच्छा आहे. जसं की मला ड्रायव्हिंग शिकायचीच आहे. सो मी हा पिक्चर यूज करते स्किल्समध्ये. तसं तुम्हाला काय शिकायचंय, काय शिकण्याची इच्छा आहे. सो ते स्किल्स 1 ते 2 तुम्ही सिलेक्ट करा तुमच्या हिशोबाने. ठीक आहे. लिहा म्हणजे. तिसरं आहे कोट्स. असे कोट्स जे आपल्याला मोटिवेट करतील. म्हणजे आता आपणच आपल्याला समजू शकतो. जसं की आता बघा माझं प्रॉब्लेम कन्सिस्टन्सीचा खूप आहे. मी सुरू तर करते बट कन्सिस्टंटली हॉनेस्टली मला नाही राहता येत. खूप डिफिकल्ट होतं मला. सो मी हा कन्सिस्टन्सीचा बोर्डला कोट सिलेक्ट केलाय. तसा तुम्हाला तुमचं काय वीकनेस आहे किंवा आपण स्वतःला जास्त ओळखतो ना, तर तुमच्या हिशोबाने तुम्ही तो कोट सिलेक्ट करा 2 ते 3. आणि ना ते कोट अफर्मेशन फॉर्मॅटमध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजे आय एम सराउंडेड बाय ब्युटिफुल पीपल. आय एम वर्दी ऑफ सक्सेस. आय एम हॅपी. आय एम सक्सेसफुल. म्हणजे अफर्मेशन्समध्ये ते कोट्स असायला हवेत. तिसरं आहे बिग गोल्स. असे गोल्स जे मोठे आहेत, पण तुम्हाला ते करायचे आहेत. तर ते जसं की घर घ्यायचंय नवीन, नवीन कार घ्यायची आहे, नवीन बिझनेस सुरू करायचा आहे किंवा जे काही असेल ते. ते आपल्याला 1 ते 2 सिलेक्ट करायचे आहेत. 1 सिलेक्ट केलं तरी ठीक आहे. पण आता एक गोष्ट लक्षात घ्या. आपण हे जे गोल्स सगळे लिहिणार आहोत कॅटेगरी वाईज, ते यावर्षी जे आपण या वर्षी ज्या गोष्टींवर काम करणार आहोत तेच गोल्स असले पाहिजेत. आपण माणूस आहोत. आपले एन नंबर ऑफ गोल्स असतात, ड्रीम्स असतात. मी समजू शकते. पण आपल्याला या वर्षीबद्दल आपलं हे व्हिजन बोर्ड आहे फक्त. त्यामुळे या वर्षी 2026 मध्ये आपण ज्या गोल्सवर फोकस करणार आहोत, तेच गोल्स आपल्याला लिहायचे आहेत. फॉर एक्झाम्पल काहींच्या व्हिजन बोर्डवर मी बघते, आय एम फर्स्ट बिलियनियर ऑफ माय फॅमिली, विच इज नाईस आणि ते ऑफकोर्स होणारच आहे आय एम शुअर. पण ते यावर्षी होणार आहे का? जर हो, तर नक्कीच तुम्ही ते लिहा. पण जर का तुम्हाला माहिती आहे की इट्स टू बिग टू हॅपन धिस इयर, तर तुम्ही ते न लिहिता बिलिनियर होण्यासाठी तुम्हाला यावर्षी कोणती ॲक्शन घ्यायची आहे, फॉर एक्झाम्पल इन्व्हेस्टमेंट करायची आहे किंवा सेव्हिंग्ज असं काहीतरी, तर तुम्ही त्याच्याशी रिलेटेड पिक्चर यूज करू शकता. नेक्स्ट म्हणजे आपल्याला खूप सारे पिक्चर्स यूज करून खिचडी नाही बनवायची आहे व्हिजन बोर्डवर. तर प्रत्येक कॅटेगरीमध्ये ॲटलीस्ट 2 ते 3 पिक्चर्स फक्त आपण चूज करायचे आणि अगेन कॉम्प्लिकेटेड न करण्यासाठी आणि आपलं गोल आपल्याला क्लिअरली दिसलं पाहिजे. म्हणून प्रत्येक कॅटेगरीमध्ये फक्त 2 ते 3 पिक्चर्स आपण सिलेक्ट करू. खूप, खूप, खूप इम्पॉर्टंट म्हणजे आपण जे फोटोज चूज करणार आहोत ते आपल्या गोलची वाइब देणारे असावेत. कसं सांगू? म्हणजे त्या फोटोजकडे बघून ना आपल्याला आपण ठरवलेल्या गोलची वाइब आपल्याला फील करता आली पाहिजे. तो स्पर्श हां, तो स्पर्श कसा असेल अ, त्या ते आपल्याला फील करता आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल जसा मी तुम्हाला ड्रायव्हिंगचा माझा फोटो दाखवला, तर मी त्या स्टेअरिंगला हात लावलाय.
तर मग तो स्पर्श मला तो फील होतोय त्या ह्याच्याकडे बघून, फोटोकडे बघून. कळलं तुम्हाला? आणि त्यामुळे ना आपण आपला गोल जे आहे ते छान मॅनिफेस्ट करू शकू आणि त्या वाइबमुळे जी आपण वाइब फील करतोय, जे प्लेजर आपल्याला फील होतंय ते फोटो बघून, ते प्लेजर आपल्याला आपल्या गोलसाठी लागणारी ॲक्शन घ्यायला मजबूर करेल. सो Pinterest नावाचं एक ॲप आहे, जे ऑफ सगळ्यांना माहीतच असेल. पण तरीही मी त्याचा लोगो तुम्हाला कुठेतरी देते स्क्रीनवर. तो सो हे ॲप आहे, फ्री आहे. हे डाउनलोड करा. मी माझे सगळे विजन बोर्डचे पिक्चर्स या ॲपमधूनच डाउनलोड केलेले आहेत आणि यात सर्च करायचं आपल्याला, की आपल्याला कोणती इमेज हवी आहे. पण एक्झाम्पल मी इथे सर्च केलं, की गोइंग फॉर वॉक, नो फेस. आता आपल्याला ते आपले इमेजेस कसे हवेत, की आपण स्वतः ती ॲक्टिव्हिटी करतोय अशा प्रकारचे. त्यामुळे आपल्याला त्या इमेजेसमध्ये दुसऱ्या कोणाचा फेस नकोय. आपल्याला स्वतःला त्यात तिथे इमॅजिन करायचंय ना, त्यामुळे मी तिथे लिहिलंय नो फेस. सो असे सगळे पिक्चर्स आलेले आहेत. सगळे तुमचे गोल्स अशाच प्रकारे तुम्हाला सर्च करायचे आहेत. आणि मग मी स्टुडिओमध्ये जाऊन त्या सगळ्या पिक्चर्सचे प्रिंटआउट्स काढून घेतले. यासाठी लागणारा जो पेपर आहे त्याचं नाव आहे आर्ट पेपर आणि हा मला ₹10 ला एक A4 साइज पेपर पडलाय. त्यावर मी 4 ते 2 असं पिक्चर्स सिलेक्ट केलेत आणि ते प्रिंट केलेले पिक्चर्स मी छान असे कट करून घेतले एजेसनी आणि हे पिक्चर्स चिटकवण्यासाठी मी या कॅनव्हास बोर्डचा उपयोग करणार आहे. मी मुद्दाम असे मोठे पिक्चर्स कट केले आहेत, जेणेकरून मला माझे गोल्स सुटसुटीत दिसतील. मला शोधावे नाही लागणार त्या बोर्डवर. तो अशा प्रकारे आपलं अमेझिंग व्हिजन बोर्ड रेडी आहे आणि हे आपल्याला आपल्या वर्क डेस्कच्या इथे, आपल्या स्टडी टेबलच्या इथे किंवा आपण झोपतो ना, त्याच्या अपोझिट वॉलला आपल्याला झोपल्यावर दिसेल अशा ठिकाणी आपण लावू शकतो. सो या व्हिजन बोर्डद्वारे आपण आपले 2026 चे सगळे टार्गेट्स डिसाईड केलेले आहेत, गोल्स सगळे डिसाईड केलेले आहेत आणि आता आपल्याला छान यावर ॲक्शन घ्यायची आहे. यू नो काही लोक तुमचा व्हिजन बोर्ड बघून तुम्हाला बोलतील, की "हे काय बनवलंयस तू? एवढी वर्ष नाही झालं, आत्ता काय होणार आहे?" त्यांना करायचं आणि व्हिजन बोर्डला करायचं. ऑल द बेस्ट तुम्हाला पण आणि मला पण. आपण पुन्हा भेटू पुढच्या गुरुवारी नवीन व्हिडिओमध्ये प्रवास 2.0 च्या तिसऱ्या भागात. तोपर्यंत